छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीचे सरपंचांचे पती व ग्रामसेविका यांच्या संगणमताने विविध शासकीय योजनेत एकच काम अनेकदा केल्याची कागदपत्रे आम्हाला दर्शवून आलेली आहे। लाखोंची अप्राप्तर चौकशी करण्यात यावी यांची। बाबा यांनी एवढी लाखोंची अप्राप्तर केली तर कुंभेफळ ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्याकडून मिळणाऱ्या करातून ही करोडांचा घोटाळा झालेला आहे असून सदर घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या ग्रामसेविका, विस्तार अधिकारी, पंचायत समिती विभाग, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी बडतर्फीसाठी आणि संबंधितांच्या नामी व बेनामी मालमत्तांच्या सखोल चौकशीसाठी आमची मागणी। यांनी ग्रामपंचायतला आमचे सरपंचाचे पती सुधीर लक्ष्मण मुळे यांनी एवढी कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोणत्या उत्पन्नातून जमवली? ते एक साधारण शाळेमध्ये एक नौकरची ड्युटी करतात, ड्युटीवर ते तर नसतात, पण दुसऱ्याला त्यांचे ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांना दुसऱ्यांना नोकरी ड्युटीला पाठवतात। उदाहरणार्थ पोलीसमध्ये मी ड्युटीला आहे आणि मी ड्युटीला नाही आहे पण मी दुसऱ्याला पाठवतो। बाबा हे शासकीय कामामध्ये चालतं का सगळं? आज चालत असेल तर आम्हाला पण सांगा, आम्हाला पण करायला एक चान्स मिळाला पाहिजे बाबा। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांच्या जागेवर दुसऱ्या माणसाला पाठवतात? हो, दुसरा माणूस दुसरा काम करतो, दुसरा काम करतो, ड्युटीला हे स्वतः आहे, दुसरा काम तो करतो। बरं, उपोषणाला बसण्या अगोदर एवढं टोकाचं पाऊल उचललं तुम्ही, याच्या अगोदर तुम्ही काही पत्रव्यवहार केलेला आहे का इथं जिल्हाधिकारी? हो, केला होता। सगळीकडे आम्ही पत्र दिलेले आहे। पत्राचं मला विस्तार अधिकारी आले होते शुक्रवारी, DN मगर साहेब। पण DN मगर साहेब आले तेव्हा त्यांनी कड्या लावून आमच्याकडून कागदपत्री घेतली। बाप कड्या लावण्याचे खरे कारण काय? त्याचे कोणती गोष्ट लपवली तुम्ही? ग्रामपंचायतचे कड्या लावायला तुम्ही गोष्ट कोणती लपवली? काय केलं तुम्ही कड्या लावायला? त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडं। परत मी व्हिडिओ मॅडमला एक तक्रार अर्ज केला होता ग्रामसेवकाविरोधात, तर त्या तक्रार अर्जाचं मला असं उत्तर भेटायला, सरपंचांचे पती सुधीर भाऊ लक्ष्मण मुळे, सरपंचाचे पती, त्यांच्याकडून असं उत्तर भेटलं की बाबा तुला जीवे मारून टाकतो, तुझे तंगडे काढतो मी, तुझ्या पार्ट्याचे चांगलेच तंगडे काढलेले। बाबा कोणाच तंगडे काढले याच्यावर पोलीस प्रशासनानं आजपर्यंत कारवाई केली का? याची कारवाई CID चौकशीमध्ये याची कारवाई झाली पाहिजे। बाबा कोणाच तंगडे काढले खरे म्हणून ती कारवाई तर झाली। या संदर्भात तुम्ही काही पोलीस प्रशासनाची तक्रार वगैरे केली का? हो, केली होती। करमाड पोलीस स्टेशनला मी तक्रार केलेली आहे। पोलिसांनी काय कारवाई केली त्यांनी? कारवाई आजपर्यंत त्याच्यावर काहीच नाही झालेली आहे। किंवा आज पण कुठल्या आम गावामध्ये हिंडतोय, आजपर्यंत काही कारवाई झालेली नाही। ही पोलीस स्टेशनची NC आहे, करमाड पोलीस स्टेशनची। तुमची इथली पुढची भूमिका काय राहणार? मागण्या जर मान्य नाही झाल्या? मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण असं चालू राहू। बाबा ते आम्हाला अशा सरपंच जर आम्हाला अशा मारून टाकायला धमक्या देतात, ते आमच्या गावाला सरपंच कशाला? ते नको नसल्याला बरे, ग्रामसेवक पण नको नसल्याला बरे। आमच्या गावाला 20 वर्षापासून एकच सरपंच आणि 20 वर्षापासून एकच ग्रामसेवक, त्यांची बदली झालेली नाही कुठेच। तुमचं नाव? माझं नाव सतीश ज्ञानेश्वर शेळके, कुंभेफळ।